तर मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळाली। मुंबई उपनगरामध्ये पावसाचा जोर हा अधिक होता, तर मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या ठिकाणी काय नेमकी परिस्थिती होती आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाची रिपरिप खऱ्या अर्थाने पाहायला मिळत होती आणि या रिपरिपीचं रूपांतरण दुपारनंतर खऱ्या अर्थाने मुसळधार पावसामध्ये झालं। आपण सध्या मरीन ड्राइव्ह परिसरात आहोत आणि तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी समुद्राला उधाण आलेलं आहे। सातत्याने मुंबई, दक्षिण मुंबई, MMR रिजन असेल, पालघर, ठाणे, नाशिक या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं जे स्वरूप आहे ते पाहायला मिळतंय। एकंदर सध्याचा जर आपण हवामानाचा अंदाज घेतला तर मुंबईमध्ये पुढील काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता सुद्धा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। या पावसाचा परिणाम सागरी एकंदर घडामोडींवर सुद्धा पाहायला मिळाला। काही वेळापूर्वी उंचीच्या काही लाटा सुद्धा या अरबी समुद्रामध्ये पाहायला मिळाल्या होत्या। पोलिसांकडून सुद्धा या संदर्भात आता प्रिकॉशनरी मेजर्स अर्थात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत। समुद्र सपाटीपासून, समुद्र किनाऱ्यापासून पर्यटकांना दूर ठेवलं जात आहे जेणेकरून कुठलाही अपघात होऊ नये। खऱ्या अर्थानं पुण्यातल्या दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवरती आलेलं आहे, त्यामुळे येत्या काही तासांमध्ये मुंबईत होणारा हा पाऊस निश्चितच मुंबईच्या जनजीवनावर मोठा परिणाम करणारा ठरू शकतो। त्यामुळे मुंबईकरांनी पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावा आणि आपली कामं करावीत असं आवाहन प्रशासनाकडून सुद्धा केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।